त्यासाठी एकदम कढी एकदम छान आहे, आपल्याला पोटाच्या आरोग्यासाठी एकदम छान आहे, हाडासाठी चांगली आहे आणि केसांसाठी पण छान आहे. दही रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळा खूप सुरू आहे, तर उन्हाळ्यात आपण दहीचा वापर जास्तच करत असतो. दहीची आपण कोशिंबीर करतो, दही टाकून भाजी करतो. आज आपण दहीची कढी करणार आहे. दह्याच्यापासून खूप फायदे आहे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी, हाडे मजबूत होण्यासाठी आणि पोटाच्या विकारासाठी पण दहीपासून खूप फायदे होतात. आपण बनवूया दह्याची कढी. ही आपण आंबट गोड अशी करणार आहे. आपण कढीसाठी लागणारे साहित्य बघूया. आपण 4 चमचे बेसन घेतले, पिठी साखर घेतले, मीठ घेतले, मी कोथिंबीर, लाल मिरची आहे, हे दही घेतले, 2 वाट्या दही घेतले, त्याच्यात 2 वाटी पाणी करून ताक करून घ्यायचं आणि दालचिनी आहे आणि याच्यात लवंग आणि मेथ्या घेतले आणि कढीपत्ता आहे, जिरे आणि आलं आणि मिरची वाटून घेणार आहे. आता आपण याच्यात 2 वाट्या दह्यामध्ये 2 वाटे पाणी टाकूया. तर आपण याच्यात पाणी टाकू 2 वाट्या आणि आपण या बेसनमध्ये जे ताक केलं होतं हे ताक टाकून याची म्हणजे आपल्याला बेसन टाकताना त्याच्यात गुठळ्या होणार नाही, म्हणून याच्यात आपण बेसनमध्ये थोडं ताक टाकून मिक्स करून घेऊया. तसं ताक मिसळून घेतलं नाही, याच्यात टाकल्याचं म्हणजे गुठळ्या होत नाही, म्हणून आपण आता असं करून घेतलं आहे. आणि आता आपण त्याच्यात हे बेसनामध्ये ताक मिक्स करून घेतलं आहे, याच्यात ताकामध्ये टाकूया. लसूण याचं वाटण करून घेऊया. हिरवी मिरची आणि आलं, लसूण नाही वापरणार आपण, हिरवी मिरची आणि आलंच वापरणार या कढईमध्ये आणि हे तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतले. आपण ह्या ताकात आणि बेसनमध्ये केलं होतं त्याच्यात टाकूया. आणि आलं वाटून घेतलं होतं त्यामधलं पाणी आपण त्याच्यात पाणी मिसळून घेऊ, त्या ताकात आणि बेसनच्या पाण्याच्या टाकूया. आता हे आपण ठेवलं आहे, त्याच्यात ताकातमध्ये आपण बेसन टाकलं आणि आलं आणि मिरची वाटून टाकलं. 2 वाटी तुमचं दही असेल तर 2 वाटी पाणी घ्या आणि बेसन 3 की 4 चमचे घ्या आणि त्याच्यात ताकात मिसळून घ्या आणि मग टाका, म्हणजे गुठळे होत नाही. आता आपण ते उकळायला ठेवूया. जिरं टाकूया, आपण जिरं टाकूया. ते लवंग घेतलं, आपण लवंग टाकूया आणि मेथ्या घेतल्या, मेथ्या टाकूया. कढीपत्ता टाकूया, दालचिनी टाकूया आणि लाल मिरची आहे त्या टाकूया. तरी आपण उकळते, त्याच्यात आपण पिठी साखर घेतली ती टाकायची आणि हलवून घेऊया. त्याला उकळी द्यायची चांगली. जितकी तुम्ही ही आपली फोडणी केलेली होती ही सगळी आपण याच्यात टाकूया. तुम्हाला साखर गोड हवी असेल तर साखर तुम्ही जास्तही टाकूया, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे. आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हलवून घेऊया. आता आपण 2 उकळे आल्यावर ते आली की आपली कढी रेडी. एकदम छान तिखट आंबट गोड अशी कढी लागते. घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी कढी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. उकळती आपली कढी, उकळली की आपली कढी झाली. एकदम छान बघा, छान उकळी येते, छान कढी झाली आपली बघा. उकळी येते, उकळी आली. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. एकदम टेस्टी गोड आंबट तिखट अशी कढी लागते. ही तुम्ही नक्की करून बघा. आता आपण प्लेटमध्ये काढूया. ही आता आपण प्लेटमध्ये कढी काढली आहे. एकदम छान गोड आंबट तिखट अशी कढी होते. घरातल्या तुमच्या लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत आवडेल अशी कढी आहे. कढीची चव लागते आणि यात आपण साखर पण टाकली आहे आणि तिखट पण आहे, आलं पण आहे आणि ही आपल्या उन्हाळ्यासाठी एकदम कढी एकदम छान आहे. आपल्याला पोटाच्या आरोग्यासाठी एकदम छान आहे, हाडासाठी चांगली आहे, केसांसाठी पण छान आहे दही आपलं खाणं.
तर तुम्ही अवश्य करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, आनंदित राहा.